नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्थातच आत्ताच आपल्याला डिपार्टमेंटल सीडीपीओची जाहिरात आल्याची कल्पना सर्व आपल्या भावी अधिकारी मित्रांना कळलेली आहे की त्यांनी प्रशासनामध्ये फार दीर्घकाळ काम केलं. अशा सगळ्या मंडळींसाठी एक राजपत्रित अधिकारी होण्याची संधी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला उपलब्ध करून दिली आणि ज्यांना असं वाटतं की आता ह्या 258 पदांमध्ये आपला नंबर लागला पाहिजे आणि आतापर्यंत आपण जी सेवा महाराष्ट्राची केली, महाराष्ट्राच्या लोकांची केली, त्यासोबतच एक राजपत्रित अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रशासनामध्ये महिला व बाल विकास विभागामध्ये नवा बदल घडू इच्छित पाहणाऱ्या सर्व बंधू भगिनींचा माझा अर्थातच प्रफुल्ल कुमारचा साष्टांग नमस्कार. उमेद आयेशच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज ही एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ती म्हणजे फॉर्म भरण्याच्या संदर्भातली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला ही जाहिरात 21 नोव्हेंबरला प्रसिद्ध करून आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्याला फॉर्म भरता येणार आहे 14 डिसेंबर पर्यंत. म्हणजे 14 डिसेंबर ही या ठिकाणी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि अजूनही बऱ्याचशा आपल्या बंधू भगिनींचे प्रश्न माझ्यापर्यंत या सगळ्या संदर्भाने येत आहेत. त्यांच्याशी दर दिवशी वेगवेगळ्या प्रश्नांवर मी बोलत असताना प्रत्येकाला माझं डेली रुटीन म्हणजे वेगवेगळ्या बॅचेस, मॉक इंटरव्ह्यूचे शेड्यूल आणि त्या सगळ्या संदर्भात 1-to-1 गायडन्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, मेंटरशिप आणि या सगळ्या माझ्या लेखन त्याच्या प्रसंगाच्या संदर्भानं सुद्धा जो काही वेळ माझा दिवसभरामध्ये जातो, त्या निमित्तानं मला काही फार वेळ प्रत्येकाशी बोलता येत नाही. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून तुमचे जे काही छोटे मोठे क्युरीज असतील, शंका असतील, ते त्या ठिकाणी त्याचं निरसन झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत होतं. म्हणून पुन्हा एकदा हा एक जाहिरातीचा संदर्भ घेऊन मी तुमच्या पुढे आलेलो आहोत. आता ही जी जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला आतापर्यंत म्हणजे 2025च्या डिसेंबर महिन्यापर्यंत आपण एक नॉन गॅझेटेड ऑफिसर होतो आणि आता कुठेतरी आपल्याला उशिरा का होईना मात्र गॅझेटेड ऑफिसर होण्याची संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली, महाराष्ट्र सरकारने दिली. त्याबद्दल आयोगाचं आणि महाराष्ट्र सरकारचं आपण धन्यवाद मानून एक शेवटचा प्रयत्न निश्चितपणे प्रत्येकाने करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आता तुम्ही सर्वजण जाणताच की नॉन गॅझेटेड आणि गॅझेटेड ऑफिसर मध्ये काय फरक आहे आणि त्यांना एक चांगले चेंजेस आपल्या सोसायटीमध्ये आणि आपल्या प्रशासनामध्ये आपल्या विभागामध्ये काम करताना करता येतात. आणि ज्यांना मनोमन वाटतं की आपण कुठल्या तरी कारणास्तव ह्या सगळ्या पदापर्यंत आतापर्यंत पोहोचू शकलो नाही, त्यांनी निश्चितपणे हा पोहोचण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी जी जाहिरात 21 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली, त्या जाहिरातीमध्ये सगळ्या व्यवस्थित अशा पद्धतीच्या बाबी आयोगाने क्लिअरली सांगितलेल्या आहेत. त्यानंतर सुद्धा अनेक आपल्या बंधू भगिनींचे फोन माझ्या नंबरवर असतील, आदरणीय शेखर सरांच्या नंबरवर असतील आणि आपल्या क्लासच्या नंबरवर असतील, की त्या ठिकाणी फोन करून आपले प्रश्न बऱ्याचशा मंडळींनी विचारलेले आहेत. त्या प्रश्नाच्या अँगलनं सविस्तर आता आपण बोलणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि माझं हे सगळं बोलणं थांबल्यानंतर सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर मला त्या ठिकाणी मी दोन्ही नंबर शेअर करेल की त्या दोन्ही नंबरवर फोन मेसेज करा आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर क्लिअर करून घ्या. नंबर 1 ही आतापर्यंतच्या इतिहासातली आपण जर बघितलं डिपार्टमेंटलच्या इतिहासातली एक मोठी आणि भव्य अशा पद्धतीची जाहिरात आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित फॉर्म भरावा. आणि आयोगाच्या बाबतीमध्ये काय होतं की आपण जनरली एक पीपल म्हणून सामान्य व्यक्ती म्हणून आपण भावनिक राहतो आणि जे आपलं आयोग आहे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे ते घटनात्मक आहे आणि घटनात्मक पदावर काम करत असताना भावनिक काम करता येत नाही. त्या ठिकाणी पर्टिक्युलर काम करावं लागतं. आयोग आपल्याकडे म्हणजे प्रत्येकच विद्यार्थी मित्रांकडे विद्यार्थी म्हणून पाहत नाही, तर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून पाहतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आयोगाच्या प्रत्येकच नोटिफिकेशन मध्ये आपला उल्लेख हा उमेदवार म्हणून आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक उमेदवारांसाठी आयोगाच्या सर्वसाधारण सूचना ह्या समान असतात, समान पातळीवर असतात. मग त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाने काही वेगळं कन्फ्यूज होऊन किंवा गोंधळात पडून काही वेगळा निर्णय घेण्याची अजिबात मला कुठेच आवश्यकता वाटत नाही. आता या जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व बाबी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. त्यानंतर अनेकांचे प्रश्न आले की सर परीक्षा ऑनलाईन होणार आहे का?
परीक्षा TCS IBPSच्या सेंटरवर होणार आहे का? परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे का? परीक्षा एकाच दिवशी होणार आहे का? 2 पेपर दिले याचा अर्थ 2 दिवस आम्हाला पेपर द्यावा लागणार आहे का? सर, मुलाखतीची तयारी कशी करायची? मुलाखत आम्ही आतापर्यंत कुठल्या परीक्षेच्या संदर्भात दिलेली नाही. मुलाखतीला जनरली कोणत्या टाईपचे प्रश्न येतात? आमची या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे काही WCD असतील, काही डेव्हलपमेंट कॅडरला काम केलेली मंडळी असतील की त्यांचे प्रश्न हे वेगवेगळे होते आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्याच प्रश्नाच्या संदर्भाने वेगळा वेळ देण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगणार आहे की आता जवळपास सगळ्यांचे प्रश्न हे सॉल्व्ह होणार आहेत. नंबर 1, आयोगानं कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा या ठिकाणी तुम्हाला महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत जे काही अधीक्षक पद आहे, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित, त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण, गट ब अर्थातच क्लास 2 गॅझेटेडचं हे पद आहे. या पदांवर निवडीद्वारे नियुक्ती करता म्हणजे थेट अशा पद्धतीची नियुक्ती आपल्याला मिळणार नाही. जरी आपण डिपार्टमेंटमध्ये हे किती वर्ष जरी सेवा देत असलो तरी त्यासाठी निवडीच्या बाबतीमधली जी काही प्रोसेस आहे म्हणजे 2 परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यातून तुमची निवड होणार आहे. त्यानंतर तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे म्हणजे शिफारस पत्र मिळणार आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते त्या नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 असं आयोगाने या ठिकाणी स्पष्ट सांगितलं. म्हणजे इथपर्यंत वाचल्यानंतर आपल्याला हे क्लिअर होते की यासाठी स्पर्धा परीक्षा होणार आहे आणि ती कशी होणार आहे? मर्यादित विभागीय होणार आहे. म्हणजे जनरली राज्यसेवेच्या परीक्षा वेगळ्या, कंबाईनच्या ग्रुप बी नॉन गॅझेटेडच्या परीक्षा वेगळ्या आणि आयोगाच्या इतर परीक्षा वेगळ्या आणि सोबतच ही विभागीय मर्यादित परीक्षा वेगळी. त्या ठिकाणी पेपर सेट करत असताना त्यासाठीचा एक वेगळा सिलेबस मर्यादित विभागीय परीक्षेचा प्रत्येकच डिपार्टमेंटच्या अँगलनं आयोग वेगवेगळा सेट करत असते. त्यापैकी आपल्याला सुद्धा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. आता या अंतर्गत जी काही कर्मचारी वर्ग आहे त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत. ती गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. आता इथे फॉर्म भरत असताना आपण अजून कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट आयोगाने ही सांगितलेली आहे आपल्याला की या सगळ्या संदर्भाने म्हणजे प्रस्तुत परीक्षेचा दिनांक, परीक्षा केंद्र म्हणजे परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे, परीक्षा कुठे होणार आहे, परीक्षेचं स्वरूप म्हणजे ऑनलाईन की ऑफलाईन हे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन सुद्धा होऊ शकते आणि ऑफलाईन सुद्धा होऊ शकते. ऑफलाईन म्हणजे असा एखादा पेपर तुमच्याकडे असेल आणि तो तुम्हाला सोडवावा लागेल जो की ट्रॅडिशनल मेथड आहे आयोगाची. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतर ऑनलाईन म्हणजे CBT अर्थातच कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ज्या आता TCS आणि IBPS वगैरे परीक्षा जनरली महाराष्ट्र सरकारमधल्या वेगवेगळ्या विभागाच्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा होतात त्या पद्धतीची ऑनलाईनची मेथड त्या ठिकाणी आपली वापरली जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअरली लक्षात घ्या. म्हणजे अजूनही मी सुद्धा सांगू शकणार नाही की परीक्षा ऑफलाईन होणार आहे की परीक्षा ऑनलाईन होणार आहे. का? कारण आयोगानेच आपल्याला हे दोनही पर्याय सांगितलेला आहे की आम्ही एक तर ऑनलाईन घेऊ किंवा ऑफलाईन घेऊ. परीक्षा कुठलीही असू द्या किंवा परीक्षेचं स्वरूप कसंही असू द्या, ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, जर आपण अभ्यासक्रमाला न्याय दिलेला असेल तर निश्चितपणे या 258चा निकाल ज्या दिवशी लागेल त्या PDF मध्ये आपलं नाव सर्च केल्या आपल्याला विदिन सेकंदात सापडेल. मग त्यासाठी आपण अजून काय करणं अपेक्षित आहे त्या सर्वांवर सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं या ठिकाणी की अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे, मला असं वाटतं की हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे. मी याला व्हेरी IMP पॉइंट करतो. मी याला काय करतो? व्हेरी IMP पॉइंट करतो. कारण आज तुम्हाला माहिती असेल की 7 डिसेंबर आहे आणि इथून काही दिवसावर आता हे फॉर्म क्लोज होतील. फॉर्म काय होतील? क्लोज होतील. म्हणून ज्यांना असं वाटते की आपण परीक्षा द्यावी, परीक्षेसाठी मार्गदर्शन घ्यायचं, क्लास लावायचा किंवा संदर्भ साहित्य कसं गोळा करायचं किंवा त्या सगळ्या संदर्भाने सुद्धा मी तुम्हाला सरते शेवटी सांगणार आहे किंवा बोलणार आहे की प्रत्येकाने आपल्याला ह्या सगळ्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला नेमक्या आयोगाने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे तर आपण
त्यामध्ये आपली निवड सुद्धा होईल आणि आपल्याला शिफारस पत्र सुद्धा गॅझेटेड ऑफिसरचं 2026 मध्ये मिळणार आहे. म्हणजे 2025 पर्यंत दीर्घ काळपर्यंत आपण एक नॉन गॅझेटेड ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी सेवा करत होतो आणि आता आपल्याला एक गॅझेटेड होण्याची जी संधी लाभली त्यामध्ये आपण त्या संधीचं सोनं करूया. त्या प्रत्येक टप्प्यावर एक छोटासा तुमचा घटक म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणा, मित्र म्हणा, ठीक आहे, लहान भाऊ म्हणा, ती एक भूमिका त्या ठिकाणी माझा जो काही या क्षेत्रातला एवढा जो काही अनुभव आहे तो तुमच्या पाठीशी देण्याचा आणि तुमच्या मार्कांमध्ये तुमच्या ह्या सगळ्या निवडीमध्ये त्याला आपण काय म्हणतो की भर घालण्याचा माझा हा प्रयत्न आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी सांगितला का 24 नोव्हेंबर पासून त्या ठिकाणी अर्ज सुरू झाले आणि लास्ट तारीख आहे 14 डिसेंबर. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 21 तारखेला जाहिरात पब्लिश झाली, 24 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झाले आणि आता 14 तारीख म्हणजे अगदी आपण शेवटाकडे पोहोचत आहोत. 14 तारखेनंतर आपल्याला कोणालाच त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. फीस भरण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला डेट्स थोड्याशा एक दिवसाच्या फरकानं वाढवून दिलेल्या आहेत. मात्र फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 14 डिसेंबरच आहे. 14 डिसेंबर नंतर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. हे पोर्टल क्लोज होईल फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं. म्हणून जास्तीत जास्त मंडळींनी पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म व्यवस्थित भरून घ्या आणि फॉर्म भरण्यासाठी तुमची जी काही डॉक्युमेंट तुम्हाला लागते, आपल्या डिपार्टमेंटचं पत्र असेल किंवा त्या सगळ्या संदर्भानं ह्या पीडीएफ मध्ये पुढे मी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा दाखवते. ती सगळी व्यवस्थित लिस्ट आपल्या ठिकाणी एकत्रित ठेवा आणि व्यवस्थित फॉर्म भरा. म्हणजे फॉर्म मध्ये चुका करून चालत नाही. कारण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आयोग आपल्याकडे भावनिक अँगलनं पाहत नाही, एक उमेदवार म्हणून पाहतो आणि उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्रातल्या सर्व तयारी करणाऱ्या मंडळींसाठी समान पातळीवर असतात, सारख्या असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपण समजा त्या ठिकाणी म्हटलं की सर मी गडबडीत होतो, प्रशासनाचं काहीतरी काम करत होतो आणि नजर चुकीनं माझं त्या ठिकाणी तो डोमेसियलचा नंबर चुकला सर, डोमेसियलच्या ठिकाणी मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं किंवा डोमेसियलच्या ठिकाणी मी त्या ठिकाणी माझी मार्कशीट अपलोड झाली, बरोबर आहे. अशा समजा छोट्या मोठ्या चुका सांगण्याचा प्रयत्न आपण केला किंवा सर हे डॉक्युमेंट माझ्याकडे नव्हतं किंवा फॉर्म भरताना मला हे कळलं नाही, तर तो तुझा पॉइंट आहे असं आयोग त्या ठिकाणी आपल्याला सांगतं. त्या सगळ्या गोष्टी आयोग जनरली स्वीकारत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण ह्या सूचना सर्व मंडळींसाठी समान पातळीवर असतात आणि तरीही समजा काही आपल्याला अडचण गेली तर आयोगाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जनरली फार काही कोणाला विचारण्याच्या भानगडीत सुद्धा पडण्याची मला आवश्यकता वाटत नाही. आयोगाने आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी ईमेल आयडी दिलेला आहे secretary@mpsc.gov.in. या सेक्रेटरींना तुम्ही डायरेक्ट थेट मेल करू शकता का तुमची जी काही अडचण आहे. आता आयोगाने स्पष्ट पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर केली. दुसरी गोष्ट आपल्याला हेही सांगितलं की आमचा पत्ता या ठिकाणी आहे, तुम्ही पत्रव्यवहार करू शकता. तिसरी गोष्ट आपल्याला आयोगाने हेही सांगितलं की तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. चौथी गोष्ट आयोगाने आपल्याला हेही सांगितलेलं आहे की आमचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे बघा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये या ठिकाणी आपण संपर्क करून आयोगाच्या हेल्पलाईनशी आपण काय करू शकतो, संवाद साधू शकतो आणि सोबतच आपले जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचारू शकतो. त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठीची यंत्रणा या घटनात्मक आयोगाने या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीनं बसवलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठे डोंगरात राहून अभ्यास करा किंवा तुम्ही गडचिरोली सारख्या एकदम ज्याला आपण दुर्गम भाग म्हणतो त्या दुर्गम भागात राहून अभ्यास करा किंवा तुम्ही मेट्रो सिटीत राहून जॉब करा, अभ्यास करा, हा तुमचा प्रश्न आहे. आयोगासाठी सर्व उमेदवार हे सारखे असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाली. इथे आपल्याला काय करता येतं, संपर्क करता येतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर मी एक पुढचा मुद्दा तुम्हाला सांगेल की फॉर्म भरणं का महत्वाचं आहे. नंतर आपण सगळं डिस्कस करू, अभ्यास कसा करायचा, पेपर 1 काय, पेपर 2 काय, त्यातला कोणता पार्ट आपल्याला बऱ्यापैकी झालेला आहे. बऱ्याचशा कायद्यांची वगैरे तुमची डिपार्टमेंटल ट्रेनिंग सुद्धा होतात की ज्या कायद्यांचा आधार घेऊन तुम्ही दिवसभरामध्ये काम करता. आरटीआय असेल, आरटीएस असेल, विविध योजना असेल त्या आपण प्रत्यक्षात राबवतो. त्याचे काही वेगवेगळे ट्रेनिंग सुद्धा होतात. त्यामुळे त्यातला काही बराचसा पार्ट कठीण आहे अशातला भाग सुद्धा नाही. काही एक भाग असा असेल की मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता असेल. मात्र याचाही अभ्यास आपण कधी काळी केला म्हणून आज शासनात आहोत. जर त्याचा अभ्यास व्यवस्थित केला नसता तर आपण शासनात नसतो. ही सुद्धा गोष्ट अगदी साधी सोपी आहे. फक्त कंपॅरेटिव्हली काही कॉम्पिटिशन आहे का तेही आपण डिस्कस करणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मला हे सांगायचं आहे की आधी ही वेतन श्रेणी कमी होती, आता सुधारित झाली आणि ही वेतन श्रेणी आता S17 आहे.
त्यापैकी काही अशी मंडळी असतील की जो पगार आता तुम्ही घेत असाल. पगार मिळणे म्हणजे शासनामध्ये आपल्याला खूप काही मिळते अशातला भाग नाही. पगार तर प्रत्येकाला शासनामध्ये काम करत असताना मिळतं. मात्र पगारासोबत काही जर आपल्याला आपल्या संकल्पना असतील किंवा मनोमन आपल्याला इतरांच्या बाबतीमध्ये चांगलं करायचं करायचं आहे, सोसायटीबद्दल असेल, डिपार्टमेंटमध्ये असेल, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांप्रती आपल्याला काहीतरी चांगलं करावं वाटत असेल, तर निश्चितपणे त्यासाठी आपल्याला अधिकार लागतात. आणि हे जनरली अधिकार नॉन गॅजेटेड पदांपेक्षा गॅजेटेड पदांना जास्त आहे. चांगले जर बदल आपल्याला प्रशासनामध्ये घडवून आणायचे आहे, लोकाभिमुख प्रशासन चालवायचं असेल, प्रशासनाला एक गतिमानता आणायची असेल, तर त्यासाठी आपल्याला लागते ऑथॉरिटी, त्यासाठी लागते अधिकार, आणि ते सगळे अधिकार या अधिकार पदाकडूनच आपल्याला बहाल होतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पगार किती आहे यापेक्षा पॉवर आहे, आणि या पॉवरमुळे आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या डिपार्टमेंटमध्ये, आपल्या लोकांमध्ये एक चांगले चेंजेस, एक चांगले बदल या ठिकाणी घडवून आणता येतात. म्हणून ही जी संधी आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रीय प्रशासनासाठी जे चांगलं करण्याची संधी आहे, ती मला असं वाटतंय की प्रत्येकाने ही संधी सोडू नये, प्रत्येकाने ही संधी गमावू नये, ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्या सगळ्या संदर्भाने या ठिकाणी दिव्यांग बंधू भगिनींसाठीची जी पदं आहेत ती 11 पदं यांनी या ठिकाणी राखीव सांगितलेली आहे, आणि इतर जी पदं आहेत ती सर्वसामान्य आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाली. त्यानंतर आपण जाऊ, अजून आपल्याला जाहिरातीमध्ये कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर नमूद पदसंख्येमध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे जनरली पद हे वाढतच असते. खूप कमी कंडिशन मध्ये असं झालेलं आहे की पदांची संख्या कमी झालेली आहे. जनरली पदांची संख्या जाहिरातीनंतर ही उत्तरोत्तर वाढल्याचाच इतिहास आतापर्यंतच्या वेगवेगळ्या जाहिरातीवरून मला जो काही छोटासा अनुभव आहे त्यावरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता 258 जागा असतील. शासनाला अजून काही ऍडिशनल पत्र प्राप्त झालं, आयोगाला प्राप्त झालं शासनाच्या माध्यमातून, तर आयोग त्यामध्ये अजून जागांची सुद्धा भर घालू शकते परीक्षा होईपर्यंत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊ पुढे जाहिरातीमध्ये काय दिलंय. आता ह्या 2 विभागाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना आपल्या बंधू भगिनींचे जे फोन आले त्यावरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहात का, म्हणजे राज्य शासनाचे कर्मचारी आहात का, असे सुद्धा प्रश्न त्या फॉर्म भरण्याच्या त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्या सगळ्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते आयोगाला सुद्धा तुम्ही विचारा, आणि आपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सिनियरला विचारा. इथे आपल्याला काही कॅडर दिलेले आहे. आता हे डेव्हलपमेंट कॅडर आहे आणि या ठिकाणी महिला व बालविकास आहे. आता ही जी काही पदं आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, WCD चे 7 आणि डेव्हलपमेंट कॅडर मधले हे 8 पॉइंट व्यवस्थित वाचा. यामध्ये तुमचं पद असेल, आणि फक्त पदच नाही तर या ठिकाणी कुठल्याही पदाच्या संदर्भामध्ये तुम्ही काम करत असताना तुमचा जो काही अनुभव लागणार आहे तो अनुभव या ठिकाणी किती वर्षाचा दिलेला आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. स्पष्टता आपण थोडी ठेवू म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल ह्या सगळ्या संदर्भानं. बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे की बोल्ड करून दिलं, कलर सुद्धा आयोगाने चेंज केला. का केला? कारण तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे. तुम्ही दिवसभर प्रशासनाच्या कामात बिझी असता, म्हणून पटकन तुम्हाला ते काय झालं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे. म्हणून आयोगाने इथे व्यवस्थित अशा पद्धतीनं कुठल्याच उमेदवाराला त्रास होऊ नये म्हणून स्पष्ट सांगितलं, सलग 7 वर्ष विनाखंड आपल्याला सेवा झालेली पाहिजे त्या डिपार्टमेंटमध्ये ह्या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये. आणि हे पद मला माहिती असेल की 1 जानेवारी 2026 पर्यंतचं ग्राह्य धरण्यात जाणार आहे. आता जी काही फॉर्म भरू इच्छिणारी आहे बऱ्यापैकी मंडळी, मला असं वाटतं की 8 वर्ष 10 वर्ष, 8 वर्ष फार कमी, 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष जवळपास सेवा झालेले बरेचसे बंधू भगिनी आपल्याला वेगवेगळ्या ह्या कॅडरमध्ये काम करताना पाहायला मिळते. आता 7 वर्षापेक्षा जास्त ज्यांना अनुभव आहे अशा सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे अजून यातल्या महत्वाच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात त्या मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. ठीक आहे, चला नेक्स्ट मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, हे सगळं दिव्यांग बंधूंच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे, आता परीक्षेच्या बाबतीमध्ये आयोगाने या ठिकाणी सांगितलं की नियुक्ती ही तुम्हाला थेट मिळणार नाही, त्यासाठी परीक्षा होणार आहे. तर इथे सांगितलंय परीक्षेचे टप्पे आहे. नंबर 1 लेखी परीक्षा 400 गुण, नंबर 2 मुलाखत 50 गुण. आता इथे फक्त परीक्षेचा अभ्यासच करून चालत नाही, तर आपल्याला
ऑफिसर लाईक क्वालिटीजवर काम करावे लागते. हे मुलाखतीचं टप्पा यासाठी असतो की गॅजेटेड पदांना तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये मुलाखत लागू आहे. आता मुलाखत आयोगाने का ठेवली? कारण तुम्हाला एका मोठ्या प्रशासकीय विभागाचा चार्ज द्यायचा आहे आणि एक मोठी जबाबदारी द्यायची आहे, तर ती सगळी तपासून पाहण्याची यंत्रणा ही आयोगाची असते. त्यापैकी एक म्हणजे आयोगाचं पॅनल मुलाखतीचं. त्या ठिकाणी तुम्ही प्रशासनामध्ये काय काय काम केलं आतापर्यंत, सोबतच समाजामध्ये ज्या काही घटना महिला आणि बालकाच्या संदर्भामध्ये किंवा इतर घटना घडताना त्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपण जे काही पद त्या ठिकाणी स्वीकारणार आहोत, महिला व बालविकास अधिकारी, ह्या सगळ्या पदाच्या संदर्भामध्ये, या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये, आपण ज्या डिपार्टमेंटला काम केलं, ज्या पदावर काम केलं, त्या सगळ्या संदर्भाने असलेले प्रश्न, रजा म्हणजे काय, वर्तणूक म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, माहिती अधिकार अधिनियम लागू करण्याचा सरकारचा हेतू काय, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू करण्यामागे महाराष्ट्र सरकारचा हेतू काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारणं अपेक्षित आहे. आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स आहे का, तुमचं बिहेवियर व्यवस्थित आहे का, तुमचं पॉस्चर व्यवस्थित आहे का, या सगळ्या संदर्भानं त्या ठिकाणी प्रश्न हे जनरली आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्याची सुद्धा तयारी आपण आपल्या ह्या सगळ्या बॅचच्या टप्प्यामध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 400 मार्कासाठीचे 2 पेपर सोडवावे लागतील, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये वेगवेगळा सिलेबस आणि 100 प्रश्न 200 गुणांसाठी, पेपर 2 मध्ये सुद्धा वेगवेगळा सिलेबस आणि 100 प्रश्न 200 गुणांसाठी. आणि ह्या दोन्हींसाठी इथे 60 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे एक पेपर 60 मिनिटात तुम्हाला सोडवायचा आहे. 60 मिनिटात एक पेपर सोडवायचा आहे आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतील. मुलाखत 50 गुणांची आहे. फार मोठं वेटेज मुलाखतीच्या संदर्भाने दिलेलं आहे. त्याची सुद्धा व्यवस्थित तयारी आपण करणार आहोत, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आता प्रश्नपत्रिका 2 सांगितलेले आहे. एकूण गुण 450. 450 पैकी मग मेरिट बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. आता हे मेरिट कसं असणार आहे की इथे समजा 450 पैकी 450 एवढे गुण एखाद्या कॅन्डिडेटला मिळाले, असं समजू आपण की 450 पेक्षा हे जरा जास्त होईल. हे काही गुण जनरली कोणाला आजपर्यंत मिळाले नाही, तो इतिहास माझ्या तरी निदर्शनास आला नाही, असं आपण समजू की ह्या 450 पैकी 350 वर महाराष्ट्रात टॉपर आला. मग ह्या 350 पासून ही लिस्ट इथपर्यंत येईल, इथे 258 पदांवर ही थांबेल. असे मेरिट बेस आपलं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. मग त्यानंतरचे मार्क, त्यानंतर कमी असलेले मार्क 350, 349, 348 जे काही मार्क तुम्हाला त्यानंतर लागेल, असे 258 उमेदवार त्या ठिकाणी काय होईल, शिफारसीसाठी आयोग पात्र करेल. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा, मुलाखतीमधील परीक्षा म्हणजे लेखी आणि मुलाखतीमधील परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार, हा जो शब्द आहे गुणवत्तेनुसार, हा लक्षात घ्या, अंतिम निवड करण्यात येईल. म्हणजे पेपर 1 मधले मार्क सुद्धा महत्वाचे आहे, पेपर 2 मधले सुद्धा मार्क महत्वाचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू सुद्धा क्वालिफाईंग नेचरचं वगैरे नाही आहे. त्या ठिकाणी मार्क्स पकडले जाणार आहे. 50 पैकी तुम्हाला 40-45 मार्क सुद्धा मिळू शकतात, एखाद्याला 20 मार्क सुद्धा मिळू शकतात. आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण तयारी सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. एखाद्या गोष्टीची माहिती माहीत असणं वेगळं, ते लोकांमध्ये बोलणं, घरी त्यावर चर्चा करणं, आपल्या सगळ्या सवंगडींसोबत म्हणजे कर्मचाऱ्यांसोबत त्या सगळ्या संदर्भाने चर्चा करणं आणि पॅनल मेंबर समोर त्या ठिकाणी प्रेझेंट करणं, यामध्ये खूप जास्त अंतर आहे असं मला वाटतं. कारण मॉक इंटरव्ह्यूच्या संदर्भाने सुद्धा अनेक विद्यार्थी मित्रांसाठी मी ज्यावेळेस मॉक अरेंज करतो किंवा बोलतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मला निदर्शनास आलेल्या असतात की ऑलरेडी पदावर म्हणजे गॅजेटेड पदावर काम करत असणारी सुद्धा दरवर्षी मंडळी ही मुलाखतीच्या टप्प्यावर आपल्याशी संवाद साधतात, भेटतात. त्यावेळेसचा हा सगळा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो आहे. त्यानंतर बघा, इथे निवड प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सिलेक्शन नंतर आपल्याला त्यातून बाहेर सुद्धा पडता येणार आहे. आता ज्यांना काही लोकांना नोकरी करायची आहे म्हणजे ही गॅजेटेड पद स्वीकारायचं आहे किंवा नाही आहे, हा नंतरचा टप्पा आहे. त्यासाठी ऑप्टिंग आउट हा सुद्धा पर्याय दिला. म्हणजे जनरली विस्तार अधिकारी कृषीसाठी आता असं झालेलं आहे की बऱ्याचशा आपल्या बंधू भगिनींचं मत आहे की आम्ही पुढच्या 3-4-6 महिन्यामध्ये सुद्धा गॅजेटेड होऊ शकतो, आमचा निर्णय शासनाकडून कधीही येऊ शकतो. फार चांगली गोष्ट आहे. मात्र तुम्हाला त्याच डिपार्टमेंटला राहून तिथे समजा काम करायचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. तुम्ही जर सेट झाला असाल किंवा तुमची आवड असेल त्या विभागामध्ये काम करण्याच्या संदर्भामध्ये, ऍग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे, नॉलेज असल्यामुळे. मात्र इकडे समजा तुम्हाला जायचं असेल तर ही सगळी प्रोसेस करा. म्हणजे आता फॉर्म भरा, परीक्षा द्या,
मुलाखत द्या, सिलेक्ट व्हा आणि त्यानंतर समजा तुम्हाला वाटलं की मला आता ही नोकरी नको आहे किंवा हा जॉब मला करायचा नाही, तर तुम्ही या ठिकाणी ऑप्टिंग आउटचा पर्याय निवडू शकता, जो की आयोगाने त्या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्टिंग आउट म्हणजे निवड यादीनंतर आपल्याला एक पर्याय दिला जातो की हे पद मला स्वीकारायचं आहे की नाही. मग आपण समजा फॉर्म भरून दिला की हे पद मला स्वीकारायचं नाही, तर आपल्या नंतरच्या कॅन्डिडेटला म्हणजे आपल्यापेक्षा ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांना आयोग त्या ठिकाणी शिफारस पत्र देते. अशा पद्धतीचं हे एक स्ट्रक्चर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या सगळ्या संदर्भामध्ये दिलेला आहे. त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की लेखी परीक्षांमधून शिफारस पात्र होण्यासाठी शतमत म्हणजे पर्सेंटाईल पद्धत त्या ठिकाणी लागू आहे आणि ही सर्वसाधारण उमेदवारांच्या बाबतीमध्ये 35 आणि ज्याला आपण दिव्यांग उमेदवार म्हणतो त्यांच्या बाबतीमध्ये 20 एवढी दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे तेवढं आपल्याला ते कंपल्सरी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इकडे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्या सगळ्या अर्जाच्या संदर्भानं या ठिकाणी ह्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला तिथे अपलोड सुद्धा करायचे आहे की ज्यांनी अजूनही ही प्रमाणपत्र अपलोड केली नाही किंवा फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण केली नाही त्यांनी विशेष करून काळजी घ्या. ही तारीख पुन्हा वाढेल नाही वाढेल हे सांगता येत नाही. 14 तारीख ही लास्ट तारीख आहे. त्या अगोदर पहिल्यांदा व्यवस्थित वेळ काढून 1 तासभर त्या ठिकाणी फॉर्म कंप्लीट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसतं इथे हा शुल्क वगैरे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला आहे की अमागास वर्गांसाठी किती आणि मागास वर्ग सोबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग बंधू भगिनींसाठी किती फीज असणार आहे, तर ही फी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. पुढे एक महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी मला सांगावासा वाटतो, तो मी या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ह्या एकाच ज्याला आपण काय म्हणतो की पीडीएफ मध्ये जाहिरातीमध्ये सर्व व्यवस्थित आयोगाने दिलेला आहे. आता इथे प्रवेश प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये 7 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे परीक्षेच्या, असं जनरली सांगितलेलं आहे. कधी कधी 10 दिवस अगोदर सुद्धा आयोग उपलब्ध करून देत असते आयोगाच्या वेळेनुसार. मात्र कमीत कमी 7 दिवस अगोदर हे प्रमाणपत्र प्रवेशाचं म्हणजे परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देते. याचं कारण असं की तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर महाराष्ट्रात कुठेही परीक्षा असेल तरी सहज पोहोचता येतं. या सगळ्या संदर्भानं आयोगाने ही सूचना दिलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता मी पहिल्यांदा तुम्हाला जे सांगितलं होतं की परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे हे नंतर डिसाईड होणार आहे की ते डिसाईड आयोग करेल. सर्वात महत्वाची गोष्ट जर काही असेल की ही परीक्षा कधी होईल हा आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न. याबद्दल मी सुद्धा माझं वैयक्तिक मत सांगू शकत नाही किंवा माझ्याकडे त्या सगळ्या संदर्भातला कुठला बेस नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोग जनरली जाहिरातीनंतर एक साधारणपणे किमान 2 ते 2.5 महिन्याचा वेळ तरी प्रत्येक जाहिरातीनंतर देत असते. हा आतापर्यंतच्या आलेल्या सगळ्या जाहिरातींचा मी पाहिलेला अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे साधारण 2.5 ते 3 महिने आपल्याला अभ्यासासाठी मिळू शकतात. हा माझा वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भात आलेल्या जाहिराती आणि त्यानुसार घेतल्या गेलेल्या परीक्षा याचा एक पूर्व अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता तुम्ही डिसाईड करू शकता की माझी अंदाजित परीक्षा कधी होईल. मग सर या सगळ्या संदर्भाने दिलेला सिलेबस तर खूप मोठा आहे, आम्हाला खूप जास्त पुस्तकं किंवा त्या ठिकाणी वाचावी लागणार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत. सर तुम्ही जे म्हणता की ऑफिसर लाईक क्वालिटीज, मग आमच्यामध्ये ते आहेत का किंवा नसेल तर आम्हाला त्या डेव्हलप करता येतात का, त्याची काही प्रॅक्टिस करता येतात का? निश्चितपणे त्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करता येणार आहे. आणि या दोनही पेपरच्या संदर्भानं एक आपण वेल प्लॅन अशा पद्धतीची बॅच या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. त्या बॅचच्या संदर्भामध्ये मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ही आपली क्लासमध्ये तुम्हाला मिळणारी नोट्स आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे डिटेल नोट्स तुम्हाला आपल्या या सगळ्या क्लासमध्ये मॅप बेस सुद्धा मिळणार आहे. कारण काही ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला विशेषतः जिओग्राफीमध्ये मॅपचा वापर करावा लागणार आहे. आणि जिओग्राफी शिकत असताना किंवा अभ्यासत असताना मॅप जर आपल्या सोबत असेल तर तो जास्त काळपर्यंत तो सगळा कंटेंट आपल्याला लक्षात राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता ही जी बॅच तुम्हाला या ठिकाणी दिसते, इथे प्रशासकीय अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, मी तर म्हणेल गॅजेटेड ऑफिसर बनण्याची सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. तर या सगळ्या बॅच मध्ये आपण काय घेतो आहे की काही सेशन आपले लाईव्ह होतील, काही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने लेक्चर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल होईल. ते तुम्हाला कितीही वेळेस पाहता येते.
जनरली ऍप्लिकेशनची पॉलिसी आणि कंपन्यांची पॉलिसी असे असतात की तुम्ही लिमिटेड ठेवा, मात्र आपण विद्यार्थी हित लक्षात घेता आपण अशा पद्धतीनं ते काही पॉलिसी मान्य करत नाही. आपण एकदा ज्यांच्याकडून पैसे घेतो किंवा फीज घेतो असं म्हणू, तर त्यांना आपण त्याचं एक्सेस परीक्षेपर्यंत जनरली देत असतो. तुमची परीक्षा 3 महिन्यात होऊ द्या, 6 महिन्यात होऊ द्या किंवा वर्षभरात होऊ द्या, तिथपर्यंतचा संपूर्ण एक्सेस माझ्या वेळेसहित तो तुम्हाला असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर या सगळ्या व्हिडिओ लेक्चरच्या नंतरच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे की व्हिडिओ लेक्चर तुम्हाला किती वेळा पाहता येणार आहे. कितीही वेळा हे लेक्चर पाहता येईल अशा पद्धतीनं आपण डिझाईन केलेलं आहे. सेकंड, ह्या सगळ्या संदर्भामध्ये आताच मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे नोट्स तुम्हाला मिळणार आहे, ज्यातून तुमची रिव्हिजन फास्ट व्हावी, हाच खरा तर उद्देश आहे. फक्त हे पीडीएफ स्वरूपामध्ये मिळेल, तुम्हाला त्या ठिकाणी प्रिंट करून घ्यायचं आहे. 3 नंबरवर या सगळ्या टॉपिकवर आधारित आपण टेस्ट घेणार आहोत, बरोबर आहे, ज्याला मी म्हणेल की टॉपिक टेस्ट. एक घटक झाला की त्यावर तुम्ही टेस्ट सोडवायची. म्हणजे हा लेक्चर पाहून झाल्यानंतर नोट्स रिवाइज केल्यानंतर आपल्याला तो पार्ट किती समजला, कारण प्रत्यक्षात आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारणार आहे. आपण किती वाचलं, यापेक्षा किती लक्षात राहिलं, किती वाचलेल्या किती लक्षात राहण्यामध्ये त्या सगळ्या संदर्भाने आलेले किती प्रश्न आपल्याला त्या दिलेल्या वेळेमध्ये सोडवता आले, हे सर्वात महत्वाचं गमक आहे यशाचं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी प्रॅक्टिस लागणार आहे. आपण टॉपिक टेस्ट घेतो. त्यानंतर 4 नंबरवर मी तुम्हाला सांगेल की आपण कॉम्प्रेहेन्सिव्ह सुद्धा टेस्ट घेतो, म्हणजे 100 प्रश्नांची सुद्धा आपण काय घेतोय, टेस्ट घेतो. कारण आपला आयोगाचा जो पेपर आहे, जो सिलेबस दिला, त्या सिलेबसनुसार 100 प्रश्न तशा पद्धतीने डिझाईन केलेले असतील आणि ते तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचे आहे. आणि त्याचा फीडबॅक मला द्यायचा आहे की सर मला 65 मिनिटं लागले, माझे 55 मिनिटातच झाले, सर माझ्या 30 मिनिटात झालं, सर मला 10 मिनिटात अख्खा पेपर झाला, वा व्हेरी गुड, रँक 1, राज्यात पहिले तुम्ही, ठीक आहे, असं होणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर इथे आपण MBT नावाची जी एक टेस्ट आहे, जी की आम्ही सर्व बॅचेसला, इतर सुद्धा आमच्या राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या किंवा इतर ज्या सगळ्या परीक्षेच्या तयारीच्या अँगलनं बॅचेस आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपण टॉपिक टेस्ट नंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट नंतर MBT घेत असतो. MBT म्हणजे मेमरी बेस्ड टेस्ट. मेमरी बेस्ड टेस्ट म्हणजे काय, हा अधिनियम कधी लागू झाला, हे दिनविशेष कोणत्या तारखेला पाळला जातो, बरोबर आहे, ह्या सगळ्या संदर्भाने प्रश्न, जे की फॅक्च्युअल प्रश्न आहे, ते साधारणतः वारंवार वाचल्याशिवाय आपल्याला दीर्घ काळपर्यंत लक्षात राहत नाही. एकदा आपण वाचतो आणि त्याची रिव्हिजनच जर केली नाही तर ते मेमराईज होत नाही. आणि हा प्रश्न असा असेल की इथे प्रश्न आणि इथे ब्लँक जागा असेल, इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, आन्सर लिहायचं आहे, मेमराईज करायचं आहे की आठवून पाहायचं आहे की मी सगळं काय अभ्यासलं, त्यातलं मला काय आठवतं का, मला लिहिता येतं का. आणि काही फॅक्च्युअल प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा मुलाखतीच्या टप्प्यावर आपल्याला विचारली जाणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता, हो सर मी यवतमाळ जिल्ह्यामधून बिलॉंग करतो, ओके, यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या सांगा, आपल्याला सांगता येत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या सांगा, तर आपल्याला सांगता येत नाही. महाराष्ट्रातील महानगरपालिकांची एकूण असलेली संख्या मला सांगा, तर सांगता येत नाही. ह्या ज्या फॅक्च्युअल बाबी आहेत ह्या पाठ झाल्या पाहिजे. आणि तसे प्रश्न दोन्ही पेपरच्या अँगलनं वन लाइनर विचारले जाणार आहे आणि मुलाखतीला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत वेगवेगळ्या पॅनल मेंबरनी कॅन्डिडेटला म्हणजेच उमेदवारांना विचारलेली आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो की 5व्या टप्प्यावर आपण इथे जाणार आहोत की या सगळ्या प्रॅक्टिस सोबत तुमचे जे काही डाऊट असतील ते या ठिकाणी क्लिअर होणार आहे. आणि सोबतच प्लस तुम्हाला 1 to 1 म्हणजे पर्सनल मेंटरशिप असणार आहे की या ठिकाणी प्रत्येकच टप्प्यावर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. इतर फॅकल्टी मेंबर सुद्धा वेगवेगळ्या आपल्या झूम मीटिंग असतील किंवा लाईव्ह सेशन्स असतील, त्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधेल. तुमच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीवर, प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक टॉपिक आणि सोबतच सब टॉपिकवर मी तुमच्या सोबत असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 7 नंबरवर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की ज्याला आपण मॉक इंटरव्ह्यू म्हणतो, की हा सुद्धा टप्पा मला असं वाटतं की अधिकारी होण्याच्या संदर्भातला एक महत्वाचा टप्पा आहे की ज्या टप्प्यावर पर्सनली या सगळ्या संदर्भानं माझं तुमच्याकडे लक्ष असेल. 1 to 1 मी तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे. ऑफिसर लाईक क्वालिटीज मध्ये आजपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध उमेदवारांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, आयोगाच्या उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षा काय, आपण त्या सगळ्या फुलफिल करतो का, जर करत नसेल तर त्या सगळ्या संदर्भानं आपल्याला कुठल्या टप्प्यावर कशा पद्धतीने तयारी करावी लागणार आहे, चालू घडामोडीच्या अँगलनं कोणकोणत्या घटनांवर आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारले, कशा पद्धतीच्या घटनांवर
आयोग आपल्याला जनरली प्रश्न विचारते, कोणत्या फॅक्च्युअल गोष्टी विचारलेल्या आहेत, सेवेच्या बाबतीमध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, तुमचे जे काही वेगवेगळे कॅडर आहे, जे काही पदस्थापन आहे, जे काही डेजिग्नेशन आहे, त्याही संदर्भाने प्रश्न आयोगाने आतापर्यंत कसे विचारलेले आहे, या सगळ्या संदर्भानं 1 to 1 आणि पॅनल मॉक सुद्धा आपण त्या ठिकाणी अरेंज करणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ही संपूर्ण तयारी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये एकाच ठिकाणी लाभणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरून निश्चिंत व्हायचं आहे. त्यानंतर त्या सगळ्या संदर्भानं फॉर्म भरतानाही काही अडचण आली तरी ह्या 2 पैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही या ठिकाणी फोन मेसेज करा आणि मला सांगा, ठीक आहे, की तुम्हाला ही अडचण आहे. शक्यतो होतापर्यंत आपल्याकडून ती अडचण दूर होईल. समजा मलाही त्यातल्या काही गोष्टी कळल्या नसेल तर मी सर्वात आधी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला कॉन्टॅक्ट तिथे दिलाय, ईमेल करायला सांगितलं, सोबतच फोन नंबर सुद्धा दिलाय. त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट करता येतं आणि आयोगाच्या हेल्प डेस्कची आपल्या काही समस्या असतील त्यांना मांडून आपलं समस्येचं निराकरण त्या ठिकाणी करून घेता येणार आहे. हे आपल्या बॅचमध्ये डिटेलमध्ये व्यवस्थित होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. अनेक बंधू भगिनींनी त्या ठिकाणी आपल्या ह्या बॅचला खूप चांगला महाराष्ट्रातून प्रतिसाद दिला आणि जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासाबद्दल मी तुम्हाला एकच सांगेल की जी काही मंडळी आता ह्या बॅचच्या निमित्तानं माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे की ह्या सगळ्या तयारी करून घेण्याच्या संदर्भानं, त्या सर्वांना एक मी जाता जाता विश्वास देईल की 258 पदांचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या निकालामध्ये तुमचं नाव येण्यासाठीची जी काही मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे त्या मेहनतीमध्ये मी अजून तुमच्यासोबत साथ देणार आहे. आणि माझा हाही प्रयत्न असेल की ही सगळी तयारी कशी परीक्षाभिमुख आपल्याला करून घेता येणार आहे आणि तुम्हाला एक राजपत्रित अधिकारी बनवण्यासाठी परमेश्वरानं एक तुमचा सहकारी म्हणून माझी नेमणूक केली. त्याबद्दल मी परमेश्वराचं आणि इतर माझ्या सगळ्या शुभचिंतकाचं धन्यवाद मानतो आणि आपल्या आजच्या ह्या व्हिडिओ सेशनमध्ये मी इथेच थांबतो. लवकरच आपण भेटू नव्या भागामध्ये नवा घटक घेऊन. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.